30 सालियांचे ॲडव्होकेट वकील अभिषेक जी सध्या आमच्या सोबत आहे। सर, तुम्ही आज मालवणी पोलीस स्टेशनमध्ये आला होता, काय निवेदन घेऊन आला होता आणि काय पोलिसांसोबत तुमची चर्चा झाली, काय सांग? जे डॉक्युमेंट्स आहे यांच्याकडे आता पोलीस स्टेशनमध्ये ते आम्ही मागणी करायसाठी इथे आलेलो। आम्ही रिक्वेस्ट केलं त्यांना की तुम्ही आम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट आणि डायरीज आणि हे असं इथे लिस्ट आहे पूर्ण, सीसीटीव्ही फुटेज, कॉल डेटा रिपोर्ट आणि हे सगळं आम्हाला तुम्ही प्रोव्हाइड करा, जे की आम्हाला थोडा हेल्प होईल हे पिटिशनमध्ये। आणि तसं आम्ही मागणी केली आणि आज ते बोललेत की आम्हाला ते पोस्टमॉर्टम रिपोर्ट देत आहेत आणि ते बाकी राहिलेले डॉक्युमेंट जे आहे ते मंडेला देणार आहेत। आणि डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तुमच्या पुढचं पाऊल काय असणार आहे, काय करणार? ते आमचं कोर्टात मॅटर सबज्युडाइज आहे, त्याच्यात आम्ही ते स्ट्रॉंग आपलं हे घेऊ स्टँड। काय होऊ शकतं त्या केसमध्ये पुढे, काय तुम्हाला वाटतं? कारण याच्या पुढे मी काही बोलू शकत नाही, कोर्टात मॅटर पेंडिंग आहे, त्याच्याबद्दल मी आता काही बोलू शकत नाही। थँक्यू। आज पीएम रिपोर्ट तुम्हाला देणार आहेत का? हो, ते देण्याचं त्यांनी असं बोललेत साहेब। तुम्ही पण सोबत होता, काय आहे या निवेदनमध्ये, काय सांग? काय निवेदनमध्ये काय रिसीव्ह केलेले आहे याच्यामध्ये हां बोला। दिशा सालियन मर्डर केसचे संबंधित जितके डॉक्युमेंट होते ते आम्ही पोलीस स्टेशनकडून मागितलेले आहे। हे जे डॉक्युमेंट्स आहे हे क्रुशियल एव्हिडन्सेस आहे आणि हे एव्हिडन्स भेटलं तर दिशा सालियन मर्डर केस हा जास्तीत जास्तपणे मजबूत होणार आणि त्या हिशोबाने आम्ही हायकोर्टामध्ये आपली बाजू मांडू शकतात। याच्यामध्ये हे जे इम्पॉर्टन्स जे आहे ना ते फोटोग्राफ्स, व्हिडिओज, पंचनामा, सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल रेकॉर्ड्स आणि फॉरेन्सिक रिपोर्ट अँड पेन ड्राइव्ह्ज आहे। त्याच्याऐवजी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आम्ही त्यांना मागितलेले आहे, तातडीने द्या आम्हाला। तर पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या अनुषंगाने जे काही फॅक्ट्स आहे ॲज पर द स्टेटमेंट 14 माल्यावर तिने उडी मारली आहे तसं असं म्हणणं आहे, पण जे बॉडी आहे, बॉडीचे फोटोग्राफ्स आहे ते काही वेगळेच बोलतात। तर आम्हाला ते पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहिजे, त्याच्या हिशोबाने आम्ही पुढचे पाऊल कोर्टामध्ये घेऊया। कॅमेरामॅन रवी साखरकरचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।